महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। या निवडणुकीमध्ये भाजपा महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। मात्र राज्याचे मुख्यमंत्री कोण यावर महायुतीमध्ये अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही। महायुतीतील तिन्ही पक्ष आमचाच मुख्यमंत्री यावर दावा करत असताना मेहकरमध्ये लाडक्या बहिणींनी मेहकरचे आराध्य दैवत शारंगधर बालाजी यांना साकडे घातले असून राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच विराजमान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली। शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबवल्या असून शिंदे हे लाडके भाऊ आहेत, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी केलेली आहे। एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। साखळे घातलंय महिलांनी आणि शिवसैनिकांनी। आज मेहकरचा आराध्य दैवत शारंगधर बालाजी यांना आम्ही या ठिकाणी आमच्या महिला भगिनी, आमच्या युवा सेनेचे, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामध्ये आमच्या प्रामुख्याने ऋषीभाऊ जाधव याच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि आरोग्य विभाग असेल की अनेकांचं जीवदान देण्याचं काम ते आरोग्याच्या माध्यमातून केलं। आमच्या लाडक्या बहिणी योजना जी आहे ती खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि 1500 रुपये आमच्या बहिणीला त्या ठिकाणी देण्याचं पहिले महाराष्ट्रामध्ये प्रथम जर काम कोण केलं असं तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय तळागाळातील कार्यकर्त्यातून मोठे झालेले मुख्यमंत्री आहेत आणि एवढंच नाही तर एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत जो काही कार्यभार सांभाळला 2.5 वर्षामध्ये तोच 2.5 वर्षाचा चेहरा निवडणुकीसमोर पुढे गेलेला आहे आणि याच मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यावर या महाराष्ट्रामध्ये सर्व महायुतीच्या जागा जास्तीत जास्त आलेल्या आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे, बालाजीला साकडं घातलेलं आहे की पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान करावं आणि मागचा जो कारभार आहे 2.5 वर्षाचा तो कारभार अतिशय चांगला कारभार त्या ठिकाणी केला, तोच कारभार त्या ठिकाणी चांगला करावा। जसं शरद पवार साहेबांनी जयंत पाटलाचं नाव समोर केलं त्याच टायमाला देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिघही बसले होते, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं हेच आमचे मुख्यमंत्री आहेत, तो शब्द त्यांनी पाळावा हीच विनंती या ठिकाणी मी बालाजीच्या चरणी आणि आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून करतो। त्यांनी लाडक्या बहिणीसाठी खूप काही केलेलं आहे असं आम्हाला वाटते। अजून परत ते एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्री व्हायचे अशी आमची अपेक्षा आहे। बालाजी चरणी प्रार्थना केली मी की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि रायमुलकर बी आमदार झाले पाहिजे अशी बालाजी चरणी प्रार्थना करते। एकनाथ शिंदेच का मुख्यमंत्री पाहिजे तुम्हाला? एकनाथ साहेब लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री गरजेचे आहे। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे हे आणि आमदार साहेब आमदार व्हावे हे लाडक्या बहिणीची आशा आहे। बालाजीला तुम्ही साखळे घातले। मेहकर नगरीचे ग्रामदैवत श्री शारंगधर बालाजी यांना आज आम्ही साकडे घातले की मुख्यमंत्री हे एकनाथजी शिंदेच व्हावे आणि नामदार प्रतापरावजी जाधव यांना आपण मंत्रिपद दिलं त्याबद्दलही खूप खूप आभार। त्याचप्रमाणे विधान परिषद मध्ये आता आमचे संजयजी रायमुळकर यांना परत आमदारकीचं पद मिळावं ह्यासाठी पण आम्ही आज साकडे घातलंय। तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बऱ्याच योजना आम्हाला लागू केलेल्या आहेत, त्या परत आम्हाला शेवटपर्यंत राहाव्यात आमच्या लाडक्या बहिणींच्या सर्वांच्या तर्फे मी आज परत एवढं सगळ्यांना सांगू इच्छिते आहे की एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत, त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार। मेहकर नगरीचे शारंगधर बालाजी तिथं आम्ही साकडं घातलं। आमचे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हावे आणि जसे तुम्ही वरती मंत्री खासदार साहेब आहेत तसेच आमचे संजय रायमुळकर साहेब आमदार म्हणून गेले पाहिजेत। बस एवढं बोलून बालाजीला साखळे घातले। आज या मेहकर नगरीतला आराध्य दैवत बालाजी शारंगधर यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी बालाजीला असं एक साकडं घालते की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हाच चेहरा समोर आला पाहिजेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री बनवावं ही आमच्या महिलांच्या वतीने लाडक्या बहिणीची अपेक्षा आहे। कारण तर शिंदे साहेबांनी जी योजना काढली लाडकी बहीण, त्या लाडक्या बहिणीच्याच माध्यमातून तो एक विषय समोर घेऊन निवडणूक लढवल्या गेली आणि त्या निवडणुकीला चेहरा सगळ्यांनी मतदान करताना आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील आणि आमच्या ज्या योजना काढलेल्या आहेत त्या बंद पडणार नाही। त्या भरोशावर महिलांनी आणि ज्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मतदान केलं, त्यांचा विश्वासघात कुठेही होऊ नये आणि त्याच विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून महायुतीला जे भरघोस असं मतदान पडलं, भरभरून ज्या पेट्या भरल्या, तर त्या विश्वासावर एकनाथ शिंदे साहेबांनाच सगळ्यात पहिले मुख्यमंत्री करण्यात यावे ही आमच्या महिला आघाडीच्या वतीने आम्ही शारंगधर चरणी साकडं घालतो आणि तीच ही शारंगधरांनी आणि आपण सर्व TV9 वाल्यांनी ही शासनाकडे
आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांना सुद्धा विचार करायला लावायला पाहिजेत की एकनाथ शिंदेच हे भावी मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री असले पाहिजेत. त्यानंतरच महिलांच्या योजना ह्या संपूर्णपणे भक्कमपणे चालतील आणि महिलांना न्याय मिळेल. धन्यवाद.